मौजे आंबेशिव बुद्रुक तालुका अंबरनाथ येथे मिळकत क्रमांक 36-4, 36-30 व 36-2 या गट नंबरवरील जमिनीवर अवैध खनिज उत्खनन व अनधिकृत बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सदर जमिनीत 5 ते 6 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे। स्विमिंग पूलचेही काम प्रगतीपथावर असल्याचे उघडकीस आले आहे। या संपूर्ण प्रकारासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही। या संदर्भात 19 जून 2024 रोजी तेथील आदिवासी खातेदार मीना वसंत पवार सध्या मुक्काम आंबेशिव बुद्रुकवाडी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी अंबरनाथ तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार तहसीलदारांनी तलाठ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले। पंचनाम्यानुसार सदर ठिकाणी 3 खोल्यांचे बांधकाम सुरू असल्याचे, मोठ्या प्रमाणावर माती चोरी करण्यात असल्याचे तसेच स्विमिंग पूलचे काम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले। यासोबत काही शेतकऱ्यांकडून बळजबरीने व कमी दराने 2000 ते 5000 रुपयांमध्ये जमिनीची खरेदी खत करून घेतल्याची तक्रारही करण्यात आलेली आहे। काही शेतकऱ्यांना विचारणाही करण्यात आलेली नाही असेही मीना पवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे। या सर्व प्रकारानंतरही अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच गरीब व आदिवासी शेतकऱ्यांना मदत करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे आता आदिवासी खातेदार मीना वसंत पवार यांनी पुढील न्याय मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतलेली आहे। हा प्रकार शासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून संबंधित प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत। नमस्कार, मी रमण पाटील भारत न्यूज 44 मध्ये आपलं स्वागत करत आहे। आपण आज आलेलो आहे आदिवासी परिवार, दाखवा जरा आदिवासी परिवार यांची तक्रार निवारणीसाठी। यांची जी वडिलोपोर्जित जागा आहे तिच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे। तर यांनी तहसीलदार येथे तक्रारी नोंदवली होती। तसंच माननीय तलाठी तिकडचे तर त्यांनी पंचनामा सुद्धा केला होता। तरी अद्यापपर्यंत बांधकाम चालूच आहे। 1 वर्ष झालेलं आहे। आपण हे दाखवू शकता का इकडे बांधकाम चालू आहे, तिकडे आणि घराचे काम पण चालू आहे। सदर आदिवासी कुटुंबाची मिलकत ही सर्वे क्रमांक मौजे आंबेशिव येथील 36-4, 36-30 आणि 36-2 याच्यात बळजबरीने अतिक्रमण करून, आपण बघू शकता बळजबरीने अतिक्रमण करून तिथं रूमचे फार्म हाऊसचे बांधकाम केलेले आहे। तसेच मातीचाही अवैध उपसा झालेला आहे आणि अजूनही चालू आहे। तरी तेथील स्थानिक शेतकरी यांनी 19/7/2024 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना ही तक्रार दिली होती। त्या तक्रारीनुसार तेथील तलाठी जे आहेत त्यांनी पंचनामा करून आणि पंचनामा पण सादर केलेला आहे। तर पंचनाम्यामध्ये पण त्यांचा उल्लेख झालेला आहे आणि तिथे चुकीचंच आढळलेलं आहे। तरी अजूनपर्यंत याचे कोणतेही कारवाई झालेली नाही आणि तलाठी यांच्या पंचनाम्यानुसार वरील संदर्भात अनुसरून आपले गेले असता सदर भागात 9 खोल्यांचे बांधकाम सुरू आहे असे तलाट्यांनी पंचनामा केलेला आहे आणि उत्खनन करून सदरची माती त्या ठिकाणी सपाटी करण्यात आलेली आहे असेही लिहिलेले आहे। तरी करून जेव्हा पंचनामा आणि कुल वहिवाट करीत आहेत तरी प्रत्यक्ष त्यांनी पाहणी केलेली आहे। हे सर्व कागदपत्र असून सुद्धा आज 1 वर्ष झाला, पण आज 1 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल तहसीलदार यांनी इथं कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। तरी आपण या कुटुंबाला विचारूया, हे कधी झालेलं आहे तुमचं? कधीपासून हे खोदकाम वगैरे झालंय? 1 वर्ष झाला। ही तुमची सामायिक जागा आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबाची सामायिक जागा आहे का? अच्छा, मग याचे हिस्से फोड वगैरे झालेले आहे तुमची? काय नाही झालेले? अच्छा, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? तिकडे तक्रारदार पर तुम्ही तहसीलदारला वगैरे गेलो होतो? अच्छा, गेले होते तुम्ही तहसीलदार मध्ये गेले होते, पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तिथं सहकार्य करण्यात आलेलं नाही? अच्छा, आता तुम्हाला तहसीलदाराला काय सांगणं आहे? आमची जी शेती होती या लोकांनी कब्जा केला त्याच्यावर। आता आम्ही त्याच्यात भातबीत लावायचो आणि तेव्हा पोट भरायचो। आता हे लोकांनी कब्जा केला, आता आमची खायची वांधा झाला। अच्छा,